देव सावलीसारखा असतो असं आपण नेहमीच ऐकतो, पण ती अदृश्य सावली नेमकी अनुभवता कशी येते? नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये. आज आहे दासबोध जयंती. ज्या समर्थांनी अवघ्या जगाला सावधपणे जगण्याचा महामंत्र दिला, त्यांच्या सिद्ध लेखणीतून उतरलेला एक विलक्षण काव्याचा ठेवा आज आम्ही तुमच्यासमोर उलगडत आहोत. समर्थांच्या वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेले व्यक्तिमत्व जेव्हा देवभक्ताची अनन्य प्रीती उलगडून सांगतात, तेव्हा तो अनुभव खरोखरच शब्दापलीकडचा असतो. दासबोध जयंतीच्या निमित्ताने खास तुमच्यासाठी प्रथम 20 ओळींचे मंत्रमुग्ध करणारे रसाळ काव्य गायन आणि त्यानंतर त्यातील गूढार्थाचे मर्म सांगणारे अभ्यासपूर्ण विवेचन, असा हा वैचारिक प्रवास आम्ही घेऊन आलो आहोत. समर्थांच्या लेखणीतून उतरलेला हा भक्ताचा अथांग सागर अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. देवाभक्तांची अन्योन्य प्रीती. भक्तांचा देव लोभाळू, भक्तांचे मनीचे करी, हारद्र जीवीचे जाणे, राजा त्रैलोक्यनाथ की. भक्तासी त्या विणे नाही, त्यासही भक्त दुर्लभू, विदेशी एक ते दोघे, वेगळे नव्हती कदा. सापडे भक्त जा जैसा, तैसा तो होतसे तया, सर्वही आपणापाशी, मनासी पुसणे बरे. देव तो दयाळू मोठा, अन्याय क्षमणे बहु, भक्तांचा स्वाभिमानी तो, बुद्धिदाता परोपरी. कोण रे चालवी ऐसे, न्यूनते पुरते करी, उभाची पाठीसी देवो, जेव्हा तेव्हा क्षणक्षणा. साहेब जाहला मोठा, कोण वेळेसी पावतो, धनी ते लालची मोठे, चोरटे सेवक जनी. विश्वास एकमेकाचा, कदापि नगडे जनी, जपती एकमेकाला, परस्परेची घातकी. मारिती विष देताती, स्वामी सेवक ते पहा, आडोन चालते सृष्टी, विपट पडिले सदा. देवासी तुळणा कैची, पाहो जाता भूमंडळी, भक्त होईल देवाचा, संसार सर्व सांडुनी. त्यास ओढेल ही सृष्टी, यदर्थी संशयो नसे, प्रत्यय वाक्य नेमाचे, कितेक जाणती जनी. भक्ताला काय उणे रे, देव त्रैलोक्य वर्तवी, तो देव आपुला झाला, वैभवा कोण पुसते. टाकिताला वितो मागे, देवदाताची जाहला, घ्यावे ते कोणते किती, त्रैलोक्य भरले असे. आपण सर्व देवाचा, देवाचे आपणाकडे, किती घ्यावे किती न्यावे, भोगावे कोणते किती. दाता अनंत भुजांचा, भडसा पूर्वी तसे, पुरे आता, देव देता विटेचिना. भक्त तो घेईना काही, देवे त्रैलोक्य दिधले, सर्वही सांडिले दोघे, एकमेकासी लाविती. ऐसी हे प्रीती दोघांची, चढती वाढती सदा, दोघेही तापसी योगी, वियोगी नव्हती कधी. भक्ताने अंतरी देवो, जाणून धरिला बळे, देवही विसंबेना की, सोडिना भक्त वत्सल. भक्तांचे न्यून सोसीना, न्यूनते पुरते करी, भक्ताचा भार वाही तो, ब्रिदेची चालली असे. अभावे भरवसा नाही, मूढाला निश्चयो नसे. दया हे थोर देवाची, भक्ताला वज्रपंजरू. रामदास म्हणे माझा, रामस्वामी दयानिधी, सोडिले बंद देवाचे, तो हा त्रैलोक्य नायकू. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथ दासबोधा व्यतिरिक्त
त्यांचे दैवत श्री प्रभू रामचंद्र यांचेवरील उत्कट भक्तीने स्फुट काव्यरचना प्रचंड प्रमाणात केली आहे. त्यामध्ये त्यांनी देवाभक्तांची अन्योन्य प्रीती या शीर्षकाखाली केलेली काव्यरचना मला खूप आवडली. तुम्हालाही ती आवडेल म्हणून ती सांगत आहे. त्यामध्ये स्वामींनी देव आणि भक्ताला एकमेकाबद्दल किती प्रीती असते हे विशद केले आहे. या काव्यातून सर्वांना देव आणि भक्त यांच्या नात्याविषयी सहज बोध होण्यासारखा आहे. मला जो बोध झाला तो असा. या काव्यामध्ये स्वामींनी देव या शब्दाचा वारंवार उल्लेख केलेला आहे. अर्थातच त्यांचे दैवत प्रभू श्रीराम त्यांना अभिप्रेत आहेत. देवाची उत्कट भक्ती करणाऱ्या भक्ताजवळ देव सदैव सावलीप्रमाणे असतो. फरक इतकाच की सावली दिसते पण देव दिसत नाही. परंतु भक्ताला त्याचा अनुभव आयुष्यात अनेक वेळा येतो. देवाला भक्ताविना चैन पडत नाही, तर भक्ताला देवाशिवाय काही सुचत नाही. भक्त संकटात असता अन्य कोणी पावत नाही, पण देव मात्र धाव घेऊन भक्ताचे संकट निवारण करतो. सर्वसामान्य लोक एकमेकांमध्ये दांभिक व्यवहार करतात, पण देव असे करीत नाही. देव मोठ्या प्रेमाने त्याच्या भक्ताला सर्व वैभव देऊ इच्छितो, पण भक्त भक्तीने निरीच्छ झाल्यामुळे त्याचा नम्रतेने अहेर करतो. कारण देवच त्याचे सर्वस्व असते. म्हणूनच देव त्याचा सर्व भार वाहतो. भगवान श्रीकृष्ण गायींचे चरणे संपल्यावर सायंकाळी पेंद्याला पाठीवरून वाहून आणतात. एकनाथांच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने येऊन कावडीने पाणी वाहतात. असे कितीतरी दाखले देता येतात. म्हणून भक्ताने भगवंत सदैव आपल्या सोबत आहेत असा विश्वास ठेवला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.